असं सपाट करून 10 वाट्या मैदा घ्यायचा. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं, मूठभर सोडा टाकायचा. असे सपाट 4 वाट्या पिठी साखर घ्यायचे. हे 4 वाट्या आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला 1 वाटी गावरान तूप घ्यायचं आहे. तूप टाकून आपण मिक्स करायचं आणि ते तूप वितळून थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे. असं 1.5 फुलपात्र हे दुधाचं पूर्ण आपण ह्या मिश्रणमध्ये टाकणार आहे. हे टाकून पटकन मिक्स करून घ्यायचं. असं थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजून अर्ध फुलपात्र दूध टाकलेलं आहे. आपल्याला दूध 1 कप आणि 1 फुलपात्र लागलेलं आहे. बरोबर तयार झालं आहे. एवढं दूध राहिलं आहे. समजा आपल्याला जर घट्ट वाटत असेल तर आपण हे दूध परत टाकू शकतो, पण आता एवढं राहिलं आहे जेव्हा आपण अर्ध फुलपात्र घेतलं होतं तेव्हाला. हा डो तयार झाला आहे. आपण हे अर्ध्या तासाने करायला घेऊया. अर्धा तास झाला आहे. असे 3 छोटे मोठे गोळे घेऊन त्याची एक मोठी चपाती बनवायची आहे आपल्याला. आता तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण ह्याचे कडे कापून ह्याला स्क्वेअर केला आहे आणि आता आपण त्याचे शंकरपाळ्या तयार करू. आता हे बनून झालं आहे. आता आपण हे तळायला घेऊया. आता हे गरम झालेलं आहे. आता आपण तळायला घेऊया. हे आता आपण हाय फ्लेमवर करतोय आणि थोड्या वेळाने लो फ्लेमवरती तळायचे. गोल्डन ब्राउन झाले आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे आपल्या शंकरपाळ्या तयार झाले आहेत.